नमस्कार श्रोते हो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12 राशींनुसार मार्च महिन्याचे राशीफळ भाग 2 तेही लाल किताबाच्या गूढ ज्ञानानुसार जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। तूळ रास 1 या महिन्यात तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी मोठा बदल दिसेल। महिन्यातील काही दिवस कामावर जावेसे वाटणार नाही। खूप मेहनत केल्यामुळे तुम्हाला तुमची नोकरी सोडल्यासारखी वाटू शकते। 2 ध्येय गाठण्यात एकाग्रता नसल्यामुळे यश मिळणार नाही। सहकार्यांशी सुसंवाद ठेवा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल। 3 व्यवसायातील नवीन प्रणालीसाठी तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या। तुमची योजना उघड करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होईल। तुमच्या सभोवतालचे संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। तूळ राशीचे लोक जे अभिनय किंवा संगीताशी संबंधित आहेत त्यांच्या कामाचे कौतुक होईल। 4 कौटुंबिक वाद मिटतील। कौटुंबिक मालमत्तेच्या विक्रीतून पैसे मिळतील। भाडेकरूंची संख्या वाढेल आणि त्यांच्याकडून आर्थिक फायदा होईल। मुलांशी वाद घालू नका। छोट्या छोट्या गोष्टींवरही पत्नीशी भांडू नका, अन्यथा वैवाहिक जीवन बिघडू शकते। 5 नवीन कपडे खरेदी करण्यासाठी कुटुंबासह शॉपिंग मॉलमध्ये जातील। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल अनुकूल असतील। लव्ह पार्टनर सोबत आनंदी राहाल। तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदाराला एकत्र आयुष्य जगण्याचे वचन द्याल। 6 या महिन्यात आर्थिक स्थिती सामान्य राहील। मित्रांच्या मदतीने केलेल्या व्यवसायात आर्थिक फायदा होईल। स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्यांना नक्कीच पैसा मिळेल। शेअर बाजारातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल। व्याजावर पैसे देणाऱ्या लोकांचे पैसे अडकू शकतात। 7 काही लोकांना आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील। या महिन्यात ऍसिडिटी किंवा अपचनाचे शिकार होतील। काही लोकांना पाठदुखीचा त्रासही होईल। तुम्हाला न्यूरोफिजिशियनचा सल्ला घ्यावा लागेल, कारण अनेक लोक मज्जासंस्थेशी संबंधित समस्यांना तोंड देत आहेत। वृश्चिक रास 1 या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, अन्यथा पदोन्नती मिळण्यात अडचणी येईल। कामाच्या ठिकाणी मनमानी करू नका, तुमचे नुकसान होईल। व्यवसायात तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊ देऊ नका। व्यवसायात तुम्ही तुमचे काम चांगले कराल। 2 नवीन करार मिळू शकतात आणि नवीन प्रकल्पांवर काम करू शकतात। तुमचा जुना करार पूर्ण न झाल्याने बिल पास होत नाही। काही लोकांना त्यांच्या कामात खूप अडचणी येत आहेत, त्यांनी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा। श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मार्च 2024 हा महिना स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच आनंदात जाईल। 3 ज्यांची घरे अपूर्ण होती ती या महिन्यात पूर्ण होतील। जे लोक घर बांधतात आणि विकतात त्यांना या महिन्यात घर विकल्यास आर्थिक फायदा होईल। 4 कुटुंबात बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल। तुमच्या पत्नीशी संबंध चांगले राहतील। या महिन्यात तुम्हाला तिचा पूर्ण पाठिंबा मिळेल। या महिन्यात तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल, त्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होईल। आईची तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागेल। मुलाला यकृताचा संसर्ग होऊ शकतो, काळजी घ्या। 5 असे दिसते की आपण एखाद्याच्या प्रेमात आहात। काही लोक आपल्या प्रिय जोडीदाराकडून फसवणूक झाल्यानंतर खूप नाराज होतील। जर तुम्ही तुमची मानसिक स्थिती सुधारली नाही तर तुम्ही नैराश्यात जाल। 6 या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहणार नाही, त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल। जास्त खर्चामुळे घराचे बजेट बिघडेल। 7 तुमचे पैसे व्यवहारात कुठेतरी अडकले आहेत, जे या महिन्याच्या अखेरीस सापडतील। खटल्यात अनुकूल निकाल न मिळाल्याने अडचणी येतील। 8 अत्याधिक शारीरिक वेदनांमुळे तुम्हाला खूप त्रास होईल। सांधेदुखीचा खूप त्रास होईल। बहुतेक लोक पाठदुखी आणि सांधेदुखीने त्रस्त असतील। उत्तम आरोग्यासाठी आळस सोडून सूर्योदयापूर्वी उठावे। धनु रास 1 या महिन्यात धनु राशीचे लोक आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी नवीन योजनेवर काम करतील। या महिन्यात नोकरी बदलण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास बरे होईल। 2 व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला छोट्या प्रवासाला जावे लागेल। परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना या महिन्यात चांगली संधी मिळेल। व्यवसायात प्रगती होईल। या महिन्यापासून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता। 3 जर तुम्ही विक्री किंवा विपणनाशी संबंधित व्यक्ती असाल
तर हा महिना तुमच्यासाठी खूप व्यस्त आणि तणावपूर्ण असेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कुटुंबातील संबंध सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. 4. तुमच्या पत्नीशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा आणि विशेषतः तुमच्या चारित्र्याचे रक्षण करा. देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास संपत्तीचा मार्ग मोकळा होतो. या महिन्यात प्रेमसंबंध अनुकूल आहेत. 5. तुमच्या मैत्रिणीशी संभाषण चांगले राहतील. महिन्यातून अनेक वेळा भेटेल, एकत्र बाहेर जातील, भेटवस्तू देऊन एकमेकांना खुश करतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही खूप मेहनत कराल आणि यशही मिळेल. 6. तुम्ही YouTube चॅनल किंवा इतर कोणतेही व्हिडिओ चॅनल सुरू करू शकता जे भविष्यात नफा मिळवून देईल. आपण ऑनलाईन गेममधून पैसे कमावत आहात असे दिसते. 7. हवामानातील बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. सर्दी खोकल्याचा त्रास होईल. घरातून बाहेर पडताना थंडीपासून बचाव करण्यासाठी कपडे घाला. तुमच्या आईच्या खराब प्रकृतीमुळे तुम्हाला महिन्यातून अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. मकर राशी. 1. या महिन्यात मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कोणत्याही प्रकारे जागा बदलू नका. नवीन नोकरी जॉईन केल्याने तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. 2. नवीन लोकांसोबतचा कोणताही व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर नाही. भागीदारी केली तर तुटेल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर मीना संक्रांतीमुळे तुम्हाला खूप चांगले बदल अपेक्षित आहेत. तुमची कीर्ती वाढेल आणि तुमच्या शौर्यामध्येही सुधारणा होईल. 3. कौटुंबिक दृष्टिकोनातून स्वतःला शांत ठेवा आणि घरात जास्त हस्तक्षेप करू नका. मुले मनमानीपणे वागत आहेत त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे. मुलांना समजून घेण्यासाठी भावनिक शब्द वापरा. 4. काही लोकांच्या मुलांची संगत बिघडत चालली आहे, तुम्ही लक्ष द्या. पत्नीशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. काही लोक त्यांच्या वैवाहिक संबंधांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवत आहेत. 5. प्रेमाच्या नात्यात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्रिय जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. काही लोकांचे प्रेमसंबंध तिसऱ्या व्यक्तीमुळे बिघडत आहेत, ते सुधारण्याचा प्रयत्न करा. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. 6. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळणार नाही. मित्रांकडूनही तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. शत्रूवर नक्कीच विजय मिळवाल. 7. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काही नवीन व्यक्ती तुम्हाला मदत करेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुमचे खूप नुकसान झाले असेल तर धीर धरा. घाई केल्याने आर्थिक नुकसानच होते, त्यामुळे तुमच्या सवयी थोड्या बदला. 8. काही लोक हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यांना अंजिओप्लास्टी करावी लागेल. मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. बाहेरचे अन्न अजिबात खाऊ नका. तेलकट पदार्थ टाळा. कुंभ राशी. 1. या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी मित्रांसोबत मतभेद नसावेत, अन्यथा मतभिन्नता निर्माण होऊन तुमच्या कामावर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांना पूर्ण सहकार्य करावे. 2. तुमच्या यशासाठी इतरांचे नुकसान करू नका. व्यावसायिक प्रवास तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. ध्येय गाठण्यात यश सहजासहजी मिळणार नाही. कुटुंबात सुख शांती नांदेल. विवाह समारंभ असल्याने परस्पर सहकार्य मिळेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या पाठिंब्याने तुमच्यात खूप सुधारणा आणि बदल घडतील. 3. तुमच्या नातेवाईकांकडून आणि कुटुंबातील लोकांकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. एखाद्या लग्न समारंभात किंवा पार्टीत तुम्ही एखाद्याकडे आकर्षित व्हाल आणि त्या व्यक्तीशी बोलण्याची संधी शोधाल. 4. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी तुम्ही सकारात्मक वागाल. तुमच्या प्रिय जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. प्रियकरासोबत रोमॅन्टिक चित्रपट पाहायला जाल. 5. या महिन्यात तुम्हाला काही नवीन प्रकल्प मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात भरपूर धनलाभ होईल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास नफ्याची स्थिती दिसून येत आहे. ज्यांना कमोडिटी मार्केटची माहिती आहे त्यांनीही गुंतवणूक करावी आणि आर्थिक फायदा होईल. 6. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही सकाळी फिरायला हवे. कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी योगासने करावी. काही लोकांना मायग्रेनचा त्रास होईल. डोळ्यांच्या आजारामुळे वेदना होतील. या महिन्यात काही लोक असाध्य आजारांनी ग्रस्त दिसत आहेत, काळजी घ्या. मीन राशी.
1. मीन राशीच्या लोकांनी या महिन्यात कितीही योजना आखल्या तरी त्यांना सहजासहजी यश मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. सुरुवातीच्या आठवड्यात खूप काळजी वाटेल. 2. व्यवसायातही लाभ न झाल्याने तुमचे मन अस्वस्थ राहील. तुमच्या नोकरीतील प्रतिकूल परिस्थितीमुळे तुम्हाला बदल केल्यासारखे वाटेल. विमा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना खूप दबावाखाली काम करावे लागेल. 3. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मार्च महिना खूप तणावपूर्ण असेल. ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कठोर परिश्रम करूनही तुम्हाला यश मिळणार नाही, त्यामुळे तुमचे मन खूप अस्वस्थ राहील. तुमच्या इच्छेनुसार वाढ न झाल्याने तुम्हाला व्यवसायात अडचणी येतील. 4. कुटुंबात सर्व काही चांगले चालले आहे याची खात्री करण्यासाठी आपण सकारात्मक राहावे. मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावे, अन्यथा त्यांचा परीक्षेचा निकाल चांगला येणार नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक निष्काळजी आहेत, त्यांना चांगले निकाल मिळणार नाहीत. 5. पत्नीसोबतचे नाते गोड ठेवण्यासाठी दोघांनीही योग्य वागले पाहिजे. घरात सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी मस्तकाचे म्हणणे पाळले पाहिजे. प्रेमसंबंधात विसंवाद असेल तर सर्वप्रथम एकमेकांनी पुढाकार घ्यावा. प्रेम हे खूप नाजूक नातं आहे, ते टिकवण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या लव्ह पार्टनर सोबत तुम्ही खूप आनंदी असाल. 6. सर्वसाधारणपणे आर्थिक स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. घरातील वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. मार्च महिन्यात शेअर बाजारात गुंतवणूक करू नका, तुमच्यासाठी कोणतेही शुभ संकेत नाहीत. 7. कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. ऑनलाईन गेम्सचा नक्कीच काही फायदा होईल असे दिसते. तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा चॅनलवरून पैसे मिळतील आणि तुमची कीर्तीही वाढेल. 8. काही लोकांना दातदुखीचा त्रास होईल. काही लोकांना पायाला दुखापत झाल्यामुळे ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागतील. तुमच्या आरोग्याची नियमित तपासणी करणे तुमच्यासाठी योग्य आहे. श्रोतेहो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.